स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय असा आहे मित्रांनो की आज आपण बघणार आहोत मोबाईलवरून मागेल त्याला सोलार योजनेमध्ये वर्क ऑर्डर कशी डाउनलोड करायची. त्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवर दिसत असेल आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन करून घेतल्यानंतर इथे आपल्याला मागेल त्याला सोलार टाईप करून घ्यायचं आहे. इथे टाईप केल्यानंतर इथे आपल्याला महावितरणच्या वेबसाईटला लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला 3 रेषा दिसत असतील. इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बऱ्याच प्रकारे ऑप्शन दिसतील. इथे आपल्याला बेनिफिशरी सर्व्हिसेसवर क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 3-4 प्रकारचे ऑप्शन दिसतील. इथे आपल्याला ॲप्लिकेशन करंट स्टेटसवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर आपला MT-ID किंवा MT-ID टाकून घ्यायचा आहे. इथे सर्चवर क्लिक करून घ्यायचं आहे. सर्चवर क्लिक करून घेतल्यानंतर इथे बघू शकता या शेतकऱ्याचा जॉईंट सर्व्हे रिपोर्ट आउटकम ॲक्सेप्टेड असे दाखवत आहे. इथे वर्क ऑर्डरसुद्धा जनरेट झालेली आहे. इथे आपल्याला वर्क ऑर्डरवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे डाउनलोडवरती क्लिक करून घेतल्यानंतर वर्क ऑर्डर डाउनलोड होईल मित्रांनो. पण वर्क ऑर्डर डाउनलोड झाल्यानंतर इथे डायरेक्टली ती ओपन होत नाही. त्यासाठी आपल्याला WPS ऑफिस ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. माझ्या मोबाईलमध्ये ते पहिलेच डाउनलोड केलेलं आहे. तिथे आपण क्लिक करून घेऊ. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला फाईल्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे. खाली त्यानंतर PDF वरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मित्रांनो, आपण आत्ता डाउनलोड केलेली PDF आपल्याला समोर दाखवत आहे 1 नंबरला. इथे आपल्याला क्लिक करून ओपन केलेली दिसेल मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला आपली वर्क ऑर्डर डाउनलोड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.